पण आता तेच विरोधक तुमच्यावर म्हणजे सत्ताधारी पक्षांवर असा आरोप करतायत की एक तर तुमचे मंत्री उपस्थित नसतात. म्हणजे तुमची संख्या पण कमी असते, तुमची पण प्रेझेंटी कमी असते सत्ताधारी पक्षांची. अर्थात सत्ताधारीमध्ये 3 पक्ष आहेत आणि हे बघा, ओव्हरऑल कलेक्टिव्हलीच हा आरोप सत्ताधारी केला जातोय. पक्षाची बहुसंख्य त्या ठिकाणी कायम उपस्थित असतात, मंत्री उपस्थित असतात. एखाद्या वेळेला आपल्याकडे 2 सभागृह आहेत, वरी सभागृह असतं, त्या वरच्या सभागृहात उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल की मंत्री नाही आहेत, पण परवाही एकदा सभागृह तहकूब केलं 10 मिनिटाकरता. तालिका अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं की जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत त्या विषयावरची चर्चा पुढे चालू होणार नाही. यातून काय दिसतं आपल्याला? यातून संसदीय राजकारणाविषयी, संसदीय कार्यपद्धतीविषयी आमच्या मनामध्ये किती आदर आहे आणि महत्व आहे हेच त्यातून दिसतं. की मंत्री नसतील त्या खात्याचे तर आम्ही कामकाज होऊ नये दिलं. आम्ही बहुमताच्या आधारावर किंवा एखादा कुठल्याही अन्य खात्याचा मंत्री कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली उपस्थित ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम रेटू शकलो असतो, पण आम्ही ते रेटलं नाही. कारण संसदीय राजकारणामध्ये त्या खात्याचा मंत्री असला पाहिजे, गॅलरीमध्ये ते अधिकारी उपस्थित असले पाहिजेत. आणि त्यामुळे विरोधकांचा मुद्दा जर का बरोबर असेल तर तो मान्य केलाच पाहिजे. ते केवळ संख्येने कमी आहेत म्हणून त्यांचा योग्य मुद्दा सुद्धा धुडकावून लावायचा अशी आमची प्रवृत्ती आहे असं मला वाटत नाही. पण त्यांचा मुद्दा विरोधी पक्ष नेतेपदाचा देखील आहे. त्याकडे आपण कसं पाहता? नेहमीच त्यांना म्हणतो की तुम्ही स्वतःचे प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मांडा ना. विरोधी पक्षनेता म्हणजे काय हो? आत्ता इथे सभागृहात तेच बोलणार आहेत जे विरोधी पक्षनेते असताना बोलतात. खरं. फक्त विरोधी पक्षनेता म्हटल्यानंतर त्यांना गाडी मिळणार, त्यांना ऑफिस मिळणार. मी जे सुरुवातीला म्हटलं ना, त्याचाच मोह त्यांना जास्ती आहे. गाडीचा मोह जास्ती आहे, ऑफिसचा मोह जास्ती आहे, खुर्चीचा मोह आहे असं खुर्चीचा मोह आहे. आता प्रत्येक प्रश्न मांडतायत आणि आताही विरोधी पक्षातले जे प्रमुख पहिले 1-2 नेते आहेत त्यांना विरोधी पक्षाच्या नेत्याप्रमाणेच वागणूक दिली जाते. त्यांनी हात वर केला की अध्यक्ष त्यांना बोलायला देतात. स्थगन प्रस्ताव आज ते मांडतातच, त्याच्यावर ते बोलतात. त्यामुळे विरोधी पक्षांनी स्वतःच्या प्रश्नावर न बोलता जनतेच्या प्रश्नावर बोलावं